श्री स्वामी समर्थ. सुप्रभात तुम्हा सगळ्यांना. सकाळी चहा घेतल्यानंतर मी पहिल्यांदा अंगणात जाते थोडीशी आणि नंतर मग घरात येते. तर काल खूप पाऊस झालेला होता संध्याकाळी. काल मी व्हिडिओ दाखवले तुम्हाला. तर आभाळच आहे आज सकाळी सकाळी. आणि हे आंब्याचं झाड बघा, माझं छान सरळ सरळ आलेलं आहे झाड. तर 4-5 त्याचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर जी वरची एक वर त्याला पानं फुटतात ना, ते पानं खुडून टाकायचे. माझी ताई म्हणत होती मला, म्हणजे मग ते झाडाला चांगलं असं बहरतं आणि त्याला चांगले फाटे फुटतात. तर म्हणून ते आता म्हणजे जो येईल त्याला तो तुरा खुडून टाकायचा. कर्दळी खात नाही जनावरं, पण नसलं काही खायला की कर्दळी पण खातात. तर हे लपून एक झाड आलेलं आहे इकडे. तर हे लपले ह्या फेन्सिंगमध्ये आणि त्याला एक फूल आलेलं आहे. ते बघा, ते वाढलं ते लपून लपून, तर त्याला आलं फूल. चूल केली होती स्वयंपाक करायला, पण हा पाऊस काही थांबेच ना. रोज पाऊस येतो आणि बाहेर स्वयंपाक करायला मिळतच नाही. सगळं ओलं ओलंच राहतं. टाकून ठेवावं लागतं तिला. आता ऊन आहे थोडंसं म्हणून उघडून ठेवते. आता इथे ह्या अलमारीत मी सामान ठेवलेलं आहे, जे तुम्हाला दिसते ना, हे सगळं कामाचंच आहे माझं. याच्यातलं एकही सामान मी काढू शकत नाही, कारण की खूप छाटून छाटून हे सामान एवढं ठेवलेलं आहे आणि हे अगदी गरजेचं आहे म्हणून ठेवलेलं आहे. हे आहे गोमूत्र बघा, मी बाटल्यात भरून ठेवलेलं आहे, कारण की कधी आपल्याला घरात लागतं आणि कधी झाडांना पण गोमूत्र टाकता येतं. पाण्यात डायल्यूट करून टाकायचं, 1 लिटर पाणी आणि एक झाकण भरून गोमूत्र टाकायचं आणि असं पाण्यामध्ये घोळून ते झाडांवर टाकायचं. म्हणून हे गोमूत्र ठेवलेलं आहे. आणि हे सॅनिटायझर आहे. कोविडच्या काळात सॅनिटायझर घरात जिकडे तिकडे बाटल्या भरून ठेवायचं. आता वापरणं बंद केलं तर ते अजून पडलेलं आहे घरामध्ये. आता काही त्याचा एवढा उपयोग होत नाही. इकडे लाईट जाते ना सारखी, तर आता तर कमी जाते, पण पूर्वी खूप जायची. 8-8 दिवस लाईट येत नव्हती. आता नाही जात एवढी. पण आता हे आम्ही बॅटरीचे ते बल्ब आणले आहेत. 3 रूममध्ये 3, म्हणजे लाईट गेली तरी पण हे लाईट पटकन चालू होतात. तर ते लाईट काका आता लावत आहेत. तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.